23 तारखेला सिव्हिलमध्ये दवाखान्यात गेलो. तिथे दवाखान्यात गेल्याच्यानंतर त्यांनी टॅबलेट आणि ब्लड चेकचं हे केलं. टॅबलेट दिल्या, ब्लड टेस्ट करण्यासाठी रिपोर्ट घेतला आणि म्हणले उद्या या म्हणले. म्हणलं मग आता आम्ही इथं थांबापा जावं. म्हणले जा घरी, टॅबलेट अशा घ्या. त्या टॅबलेट तुमच्या सोबत आहेत का? आमच्यासोबत आहेत, आता त्या नाहीत. काय मग त्याचा फोटो आहे का? घरी गेलो संध्याकाळी जेवण केल्यावर टॅबलेट घ्यायची होती. त्यानं ते टॅबलेट पाकिट काढलं. दुसरे 2 होते पाकिट, त्याच्यातली एक घेतली आणि हे पाकिट फोडल्याच्यानंतर एक टॅबलेट फोडली, पूर्ण बुका निघाला, तिच्यामध्ये पूर्ण बुरशी. मला लगेच म्हणतो दादा हे पान आहे बुरशी आलेली गोळी टॅबलेट. मग त्याने ती एक पाहिल्यानंतर पाकिटवर तारीख बघितली तर एक्सपायर डेटमधलं ती गोळी पाकिट आहे ना तुमच्याकडे? हां, आपल्याकडे फोटो आहेत. मग त्याने अशा कमीत कमी 6 गोळ्या फोडल्या, 6ही तशाच निघल्या, तशाच ठेवल्या. दुसरी एक निघली चांगली, ती घेतली आणि संध्याकाळी 1:30 वाजता पुन्हा त्याला ताप हे झाले. आता 1:30 वाजता 2 वाजता कुठं कशाने न्यावं दवाखान्यात. आम्ही सकाळी 24ला दवाखान्यामध्ये सिव्हिलमध्ये गेलो. ते गोळ्या नेल्या, ती भुकटी दिली आणि गेलो. पहिले 10 वाजता पहिले रिपोर्ट घेतला. रिपोर्ट घेतल्याच्यानंतर चाणके साहेबाकडे गेलो. तिथं दुसरा एक तपासणारा डॉक्टर होता. त्याला म्हणले हे असं आहे. तो म्हणे ते ऑफिसला चाणके साहेबाकडे द्या, त्यांना दाखवा. त्यांना भेटलो, त्यांनी पाहिल्याच्यानंतर बघितल्यावर म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, या इकडे. त्याने आम्हाला ऑफिसमध्ये नेलं. ऑफिसमध्ये नेल्याच्यानंतर त्यांनी त्या गोळ्या, ती भुकटीची पुडी स्वतः घेतली आणि जे पावती होती दिलेली चिठ्ठी दवाखान्यातली, ती चिठ्ठीच्या पाठीमागून दुसरं मेडिशन, सलाईन, इंजेक्शन हे लिहून दिले आणि म्हणले तुम्ही ते घ्या आणि ब्लड बी टेस्ट करून घ्या. कोणत्या हॉस्पिटलमध्ये दिलं ती लिहून दिलं होतं? दुसऱ्या गोळ्या दिल्या आणि सलाईन लिहून दिलं त्याच्यावर, सलाईन इंजेक्शन. मग ब्लड टेस्ट टायफॉइड करा म्हणे, टायफॉइडसाठी पुन्हा. मग टायफॉइडसाठी पुन्हा तिकडे गेलो, ते ब्लड दिलं. त्याला म्हणलं किती वाजता रिपोर्ट येईल? ते म्हणले 3-3:30 वाजता या. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही आपलं ते गोळ्या वगैरे घेतल्या आणि सरळ घरी गेलो. म्हणलं आता 3 वाजता यायचं. मग आपण रिपोर्ट बी घेऊ आणि सलाईन बी घेऊ, आपल्याला कुठं आता इथून जायचं. मग आम्ही गेलो 3 वाजता, पायी गेलो. जेवण केले 2 वाजता आम्ही घरी आपले कमी. तुम्हाला रेफर कुठं केलं? त्यानं स्वतः सांगतो ना मी. बोला. मग ते तिथं गेल्याच्यानंतर त्याला दाखवलं. तिथं मॅडम होत्या आणि एक सिस्टर. त्यांना ते दाखवल्यानंतर त्यांनी बेडवर झोपा म्हणले. झोपल्यानंतर त्यानं सलाईनमध्ये इंजेक्शन सोडले, सलाईन दिल्याच्यानंतर थोडं सलाईन राहिलं की राहिलं आलं हिव असं आलं की थोडं एकदम खूप. मग ते हिव आल्यानंतर पुन्हा सांगा गेलो त्यांना, म्हणलं ते सलाईन काढा, खूप हिव आलेले. मग ते आल्या, त्यांनी सलाईन काढलं, पाहिल्यानंतर पुन्हा त्यांनी टॅबलेट दिल्या. पाणी आणा म्हणले बिस्लरी, ते आणले, दिल्या गोळ्या 2 पुन्हा गोळ्या खायला दिल्या, पाणी पाजलं. त्याच्यानंतर थोडंसं त्याला थोडा आराम पडला, नकळत काहीतरी. ते गोळ्या खाल्ल्याच्यानंतर पाणी तोंडात टाकल्यानंतर म्हणला ठीक आहे दादा, मला थोडा आराम पडल्यासारखं वाटायला, आपण चला घरी. म्हणलं घरी नाही बाळा, आता नाही जायचं, आपण थोड्या वेळानं जाऊ. हो दे तुझं क्लिअर नाही, काय नाही. पुन्हा त्याला सुरू झालं, हात पाय वळणे, ते सगळं मग धड. त्याच्यानंतर डॉक्टर तुम्हाला काय म्हणले? डॉक्टर मग ती मॅडम म्हणल्या. तिनं पुन्हा एक काय इंजेक्शन. मॅडमचं नाव काय? ती मॅडमचं नाव आता आपल्याला काय माहिती नाही. तिथल्या मॅडमचं नाव माहित नाही मला. त्या मॅडम म्हणल्या एक काम करा, तुम्ही तुमच्या पेशंटला तुम्ही मागडेच्या दवाखान्यामध्ये घेऊन जा. असं तिचं रेफर लेटर आहे का? तोंडी म्हणल्या? ती म्हणल्या तोंडी म्हणल्या. म्हणल्याच्यानंतर मी म्हणलं मॅडम आम्हाला तुम्ही
मागाडेच्या दवाखान्यात रेफर करायला आम्हाला लेटर द्या. परभणीच्या मागाडे, जिंतूरचे मागाडे. हां. जिंतूरच्या मागाडे आम्हाला रेफर लेटर द्या मागाड्याच्या नावचं. त्या म्हणल्या आम्हाला तसं देता येत नाही, तुम्ही जा, मी फोन करते. हं. फोन करते एवढं म्हणल्याच्यानंतर आमचं पेशंटची तब्येत खूप डाऊन होत चालली होती. आम्ही रिक्षा आणला, गेलो. मग त्या दवाखान्यात त्यांनी गेल्याबरोबर बघितल्यावर चेक केल्यावर मला बोलवून घेतलं त्यांच्या कॅबिनमध्ये. आणि तुम्ही कोण आहेत? मी म्हणले वडील आहे. आणि मुलाला 110 ताप आहे, की मी लिहून देतो मेडिसिन लगेच घेऊन या. तर ते मेडिसिन त्यांनी दिलं. बाकी काहीच तपासलं नाही. अहो मुलगा एवढा तडफडायला आहे, त्याचं काम आहे ECG करावं. मागाडे साहेबांना इंजेक्शन वगैरे काही दिलं होतं? दिले होते ना? इंजेक्शन 2 दिले त्यांनी. 2 दिल्यानंतर मी म्हणलं ते तुम्ही इंजेक्शन कशाला दिले? ते म्हणले मुलाला आता शांत झोपड, म्हणले तुम्ही परभणीला घेऊन जा. मला माहीत सुद्धा नाही ॲम्ब्युलन्स त्यांनी आणून दारापुढे उभी केली म्हणून. त्यांनीच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्यांनी गडबडीनं आम्हाला 10 मिनिटात तिथून काढून दिलं. तुम्हाला असं वाटतंय का डॉक्टरांनी चुकीची रिपोर्ट दिली तुम्हाला? डॉक्टरांनीच हेतू पुरस्कार केले. हे आमच्या मुलाला डॉक्टरनीच मारले. हां, डॉक्टरचं नाव? मागाडे.